नमस्कार भावांनो. तर आपण 2-4 दिवसाखाली एक व्हिडिओ पाहिला असेल, की एक महिला बसमध्ये अशी व्हिडिओ काढते, की एक माणूस तिची छेड काढतो, बरोबर आहे. आणि म्हणजे त्या माणसाला काही माहीत नसतं, की काय व्हायले काय नाही. तर ती महिला म्हणजे जाणून बुजून अशी जवळ अशी खेटते, की हा माझा छेड काढतोय म्हणजे हा माणूस माझा. आता तो माणूस तिच्या बापाच्याच वयाचा असायला पाहिजे असं मला वाटतंय, की पण तिनं जेव्हा व्हिडिओ व्हायरल केला, जेव्हा त्या माणसाच्या नातेवाईकापाशी पोहोचला व्हिडिओ, तर त्यावेळेस त्या माणसाला काही गोष्टी सहन झाल्या नाहीत. मग त्या माणसाने आत्महत्या केली. तर माझं एवढंच म्हणणं आहे, की स्त्रिया ह्या महाकालीचं रूप आहेत, बरोबर. पण काही स्त्रिया ह्या रंडीचं रूप आहेत, रंडी, की जी 100 माणसाखाली झुकतात ना, तशा अवलादी. तर स्त्रिया कशा आहे माहिती आहे का, आजकालच्या जगामध्ये फायद्याचा गैरफायदा घ्यायला लागलेत. म्हणजे जो कायदा आहे का नाही सरकारचा, त्याचा गैरफायदा घेऊन. आता परवाच्या दिवशी एक गोष्ट, की कोणी सांगितले, की चॅम्पने एक गोष्ट सांगितली होती, की एक 65 वर्षाचं माणूस होतं, म्हणजे जवळपास त्या आणि 17 वर्षाची मुलगी होती. तर त्या मुलीनं त्याला लिफ्ट मागितली. संध्याकाळचे आय थिंक 6-6:30 वाजले असतील. तर त्याने लिफ्ट दिली. मग ते त्याच्या पाठीवर एक बॅग होती आणि त्या मुलीनं काय केलं, की त्या बॅगेतलं काही सामान काढून घेतलं आणि तिच्या बॅगमध्ये टाकलं. तर त्या माणसानं गाडी साईडला घेतली आणि म्हणलं, "काय घेतलंस बघू माझ्या बॅगमधलं?" तितक्या ती आरडाओरडा करायला लागली, ह्यानं असं माझी छेड काढली वगैरे वगैरे. तर त्या माणसाचं काही न ऐकता शेजारच्या आसपासच्या माणसाने इतकं मारलं त्याला बेदम, म्हणजे की तो म्हणजे आता दवाखान्यात आहे सध्याला. पण एक माणसाची मेंटॅलिटी बघितली का, की चूक कोणाची आहे, काय आहे? जिथं मुलगी दिसली, की तिथं माणूस प्रत्येक वेळेस दणके खातो म्हणजे खातोच. की माणसाची मेंटॅलिटी अशी झाली, ते म्हणजे जिथं मुलगी का नाही तिथे चाटायची सवय लागली काय काय चुत्या लोकांना. तर माझं एवढंच म्हणणं आहे, की की बाबा, की जिथं खरं आहे का नाही तिथं खऱ्यासारखे वागा ना. असे दुसऱ्याने काळड्यागत वागू नका ना. की आता त्या माणसाची काही चूक नसतानाही त्या बिचाऱ्या माणसाला दणके पडले. पण एक मेंटॅलिटी पाहिली माणसाची, तर चुत्यापणा हे माणसात लय भरला आहे. आता चुकी कोणाची काय ना, म्हणजे चुकी तर त्या पोरीचीच होती 100%. कारण मी ते व्हिडिओ पाहिले ना, तर म्हणजे माझा एक मित्र पण होता त्या जागी, की त्यानं मला सांगितलं, की हे चुकी ह्याचीच आहे म्हणून, म्हणजे पोरीचीच आहे. पण एक माणसाने त्याला न विचारता त्याला बेदम मारहाण करणे, त्याचं डोकं फोडणे वगैरे, ते असं व काय घडलं म्हणजे की ते घडायला नव्हतं पाहिजे असं माझं मत आहे. पण बास किती दिवस अजून, पोरी कधी एकाच्या नसतात. मी अगोदर पण सांगतोय ना, आता पण सांगतोय भावांनो.